मुंबईत हवेचे प्रदूषण वाढले, AQI 106 वर पोहोचलाय। मुंबईत हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा चिंतेच्या ठराविक पातळीवर पोहोचली आहे। शुक्रवारी आणि शनिवारी हवेतील प्रदूषणाची पातळी वाढल्याचं दिसून आलं असून शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 106 वर पोहोचल्यामुळे तो मध्यम श्रेणीत नोंदवला गेलाय। ऑक्टोबर महिन्यात पावसामुळे हवेत असलेले धूळ आणि प्रदूषण कमी झाले होते, पण आता पुन्हा एकदा वाढ झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुंबईत विविध भागांमध्ये हवेची गुणवत्ता वेगवेगळी नोंदली गेली आहे। देवनार, घाटकोपर, शिवडी सारख्या भागांमध्ये AQI मध्यम स्तरावर असल्याचं नोंदलं गेलंय। मध्यम श्रेणीत हवेचा निर्देशांक असताना लहान मुले, वृद्ध व्यक्ती, दरम्यान रुग्ण आणि संवेदनशील गटातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। यामध्ये जास्त वेळ बाहेर जाणं टाळावं, शारीरिक कामे कमी करावी आणि आवश्यक असल्यास मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय। हवेत प्रदूषण वाढण्यामागे अनेक कारणं आहेत। शहरातील वाहतूक, औद्योगिक क्रियाकलाप, बांधकामांचे काम तसेच पावसानंतर अचानक थंड हवामानामुळे PM 2.5 आणि PM 10 कणांची संख्या वाढते असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे। ऑक्टोबरमध्ये पावसामुळे हवेतील धूळ आणि प्रदूषण कमी झालं होतं, पण सध्या पुन्हा एकदा हवेतील धूळ, औद्योगिक वायू यामुळे AQI मध्यम पातळीवर पोहोचलाय। हवामान विभागाचे अधिकारी आणि पर्यावरण तज्ज्ञ नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत। त्यांनी म्हटलंय की AQI मध्यम श्रेणीत असताना सामान्यतः सर्वसामान्य लोकांसाठी गंभीर धोका नसतो, पण संवेदनशील गटांसाठी काही काळजी घेणे गरजेचं आहे। तसेच शहरातील नागरिकांनी वाहतूक कमी करणे, सार्वजनिक वाहतूक वापरणे आणि औद्योगिक वायू कमी करणे यासारख्या उपाययोजना अंमलात आणणं गरजेचं आहे। मुंबईकरांसाठी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत। शहरात वृक्षारोपण, धूळ कमी करण्यासाठी बांधकाम स्थळी पाणी फवारणी तसेच वाहतूक व्यवस्थापन अशा उपाययोजना राबवल्या जात आहेत। तसेच नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे।